नमस्कार मंडळी. आजकाल अनेकांना प्रत्येक गोष्ट झटपट हवी असते. झटपट यश, झटपट पैसा, झटपट प्रसिद्धी आणि मेहनत मात्र नको. अशा लोकांसाठी आपल्या मराठीत एक मजेशीर पण तितकीच अर्थपूर्ण म्हण आहे. पी हळद आणि हो गोरी. चला, या म्हणीचा अर्थ सांगणारी एक रंजक गोष्ट ऐकूया. एका गावात राधा नावाची एक तरुण मुलगी राहत होती. ती खूप आळशी होती, पण तिला मात्र गावात सर्वात सुंदर दिसायचं होतं. एके दिवशी ती बाजारात गेली. तिथे दोन बायका बोलत होत्या. त्यातली एक बाई म्हणाली, हळद त्वचेसाठी खूप चांगली असते. हे वाक्य राधाच्या कानावर पडलं, पण तिने ते पूर्ण ऐकलंच नाही. तिला वाटलं, अरे वा, म्हणजे हळद वापरली की लगेच सुंदर होता येतं. ती धावतच घरी आली. तिने एका ग्लासात पाणी घेतले आणि त्या पाण्यात हळद मिसळून तिने ती पिऊन टाकली. मग आरशासमोर जाऊन उभी राहिली. थोडा वेळ गेला. मग आणखी थोडा वेळ गेला. पण तिच्या रूपात काहीच फरक पडला नाही. ती पुन्हा आरशात पाहू लागली. तेवढ्यात तिची आई आली आणि तिने विचारले, काय करतेस? राधा म्हणाली, मी हळद प्यायली आहे आणि आता मी गोरी कधी होणार ते पाहतीये. हे ऐकून आई हसू लागली. म्हणाली, अगं वेडे, आयुष्यात कोणतीही चांगली गोष्ट एका क्षणात मिळत नसते. त्यासाठी वेळ, संयम आणि मेहनत लागते. तेव्हा राधाला तिची चूक समजली. मित्रमैत्रिणींनो, कोणतीही मोठी गोष्ट लगेच मिळावी, कष्ट न करता यश मिळावं किंवा एका छोट्याशा कृतीने मोठा परिणाम व्हावा, अशी अवास्तव अपेक्षा करणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण म्हणतो, पी हळद आणि हो गोरी. आजच्या काळात सुद्धा ही म्हण खूप लागू पडते. काही लोकांना 2 दिवस व्यायाम करून शरीर तंदुरुस्त हवं असतं. एक व्हिडिओ टाकून प्रसिद्ध व्हायचं असतं किंवा एक दिवस अभ्यास करून परीक्षेत अव्वल यायचं असतं. पण वास्तव वेगळं असतं. यशाला मेहनत लागते, संयम लागतो आणि सातत्य लागते. म्हणून लक्षात ठेवा, झटपट यशाची स्वप्न पाहण्यापेक्षा रोज थोडी थोडी मेहनत करणं अधिक महत्वाचं आहे. कारण पी हळद आणि हो गोरी असं आयुष्यात कधीच होत नाही. धन्यवाद.